आज काय स्पेशल? अळूवडे. हां चल. नमस्कार मंडळी, चला तर आज आपण अळूवडी बनवू. त्यासाठी मी गावावरून अळूची पानं घेऊन आली होती. खूप मोठी पानं आहे ती. तर त्याच्या सगळ्या शिरा काढून आपल्याला पहिलं घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लाटण्याने एकदम चांगलं पातळ लाटून घ्यायचे आहेत ते, की त्या शिरा सगळ्या पातळ झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मसाला, गरम मसाला, धना जिरा पावडर, मालवणी मसाला आणि थोडंसं आगळ टाकून घेतलं आहे. कोकमाचा रस बोलतो त्याला ते, आणि आपलं आलं लसूण पेस्ट हे छान टाकून पीठ मस्त आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे मळून घ्या. मीठ टाकून घ्या पीठ मळण्याच्या अगोदर. तर मी दाखवल्याप्रमाणे छान पीठ मळून घ्या. हे बघा, अशा प्रकारे अळूची वडी बनवताना नेहमी लक्षात घ्या, आपल्याला उलट्या पानाला अळूचं जे आपण मिश्रण बनवले ते उलट्या पानाला आपल्याला लावून घ्यायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे छान लावून घ्या पूर्ण साईडला, आणि त्यानंतर त्याच्यावर जे पान टाकणार आहोत ते आपण म्हणजे मी दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या साईडने उलटंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे ते जे मिश्रण बनवलं आहे आपण बेसनचं ते लावून छान असं दुडून घ्या. आणि हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता अळूची वडी हा एक ऑथेंटिक म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि तो आपण तिखट, आंबट, गोड असंही बनवू शकतं. मला मोस्टली आंबटच आवडतं, जास्त गोड आतमध्ये नाही आवडत, म्हणून मी आतमध्ये गूळ ॲड केलं नाही आहे. काही लोक गूळही आतमध्ये ॲड करतात. मला गूळ आवडत नाही, त्यासाठी मी गूळ टाकलं नाही आहे, बस आघळ वापरले. काही लोक चिंचही ॲड करतात. जर तुमच्याकडे आघळ नसेल तर तुम्ही चिंचेचं पाणी आतमध्ये टाकू शकता. आणि आता दाखवल्याप्रमाणे त्याचा छान रोल करून घ्या आणि हे आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. आपण जे चाळण वापरतो तांदूळ वगैरे चाळण्यासाठी, त्यात ती चाळण घ्यायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गरम करायचं आहे थोडंसं पहिलं, आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला. मीडियम गॅसवर आपल्याला 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचं आहे अळूवडी. आणि त्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला त्याच्या छान उभ्या कापा काढून घ्यायच्या आहेत. मी दाखवल्याप्रमाणे त्याच्या छान उभ्या कापा काढून घ्या आणि आपल्याला मीडियम गॅसवर तेलात तळून घ्यायचं आहे. छान कुरकुरीत होतात अळूवड्या मीडियम गॅसवर तेलात तळल्यावर. तर ह्या अळूवड्या आहेत ना, आपण तोंडी लावण्यासाठी वापरू शकतो, किंवा तुम्हाला असं काहीतरी कुरकुरीत आज खायची इच्छा झाली आहे तर अळूवड्या हा चांगला ऑप्शन आहे. बनवण्यासाठी थोडंसं लेंदी प्रोसिजर आहे, पण एकदा बनवलं तर आपण 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून त्या वापरू शकतो. तर एकदा नक्की ट्राय करा. कशा झाल्या मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. तर हे बघा किती छान कलर आला आहे त्याचा लालसर, आणि एकदम कुरकुरीत होतात, छान लागतात एकदम. थँक्यू.